तेजोवलय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। 24 डिसेंबर 1924 रोजी जन्मलेले मोहम्मद रफी हे भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वश्रेष्ठ पार्श्व गायकांपैकी एक मानले जातात। आपल्या मधुर, भावपूर्ण आणि बहुआयामी आवाजाने त्यांनी प्रेमगीत, भक्तिगीते, गझल, कव्वाली, देशभक्तीपर गीते तसेच विनोदी गाणे अशा विविध प्रकारात आपली अमिट छाप सोडली आहे। हजारो अजरामर गीतांमुळे आजही रफी यांचा स्वर प्रत्येक संगीत प्रेमींच्या हृदयात जिवंत आहे। 31 जुलै 1980 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला, मात्र त्यांचा स्वर आजही काळाच्या पलीकडे जाऊन रसिकांच्या मनात घुमत आहे। हजारो साल भी गुजर जाए तो क्या फर्क पड़े, हजारों साल भी गुजर जाए तो क्या फर्क पड़े, रफी की आवाज आज भी दिलों में जिंदा है। जिसे सुनकर हर दर्द मुस्कुरा उठे, जिसे सुनकर हर दर्द मुस्कुरा उठे, वो फनकार कभी दुनिया से जुदा नहीं होता। मित्रांनो, संगीत क्षेत्रातील जादूगार स्वर्गवासी मोहम्मद रफी यांची 46वी पुण्यतिथी 31 जुलैला झाली। त्यांना आदरांजली वाहण्याकरता आर्वी येथील रफी मंच मित्र मंडळाच्या वतीने 1 ऑगस्टला रुहानी शाम रफी के नाम या सुरेल संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते। याचे उद्घाटन प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉक्टर अविनाश लवाळे यांनी केले। यावेळी दंत चिकित्सक डॉक्टर दिवाकर ठोंबरे, राजीव देशमुख, कृषक इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्रणिता गुडगे, सुनील घाटे हे प्रमुख अतिथी होते। या कार्यक्रमाचे संचालन अनिल गुरव यांनी केले, तर मनीष अरसड यांनी प्रस्तावना करून आभार मानले। या संगीत मैफिलमध्ये डॉक्टर अविनाश लवाळे, डॉक्टर ठोंबरे, राजीव देशमुख, सुनील घाटे, विनोद लोणकर, मनीष अरसड, प्रकाश खांडेकर, प्राध्यापक डॉक्टर अनिल कौरासे, विनायक जयसिंगपुरे, राहुल कदम, प्रशांत एकापुरे, शीतल होरे आदींनी सुंदर स्वरात गीत सादर करून स्वर्गवासी मोहम्मद रफी यांच्या आठवणी उजागर केल्या। मित्रांनो, आपल्या परिसरात घडलेल्या घटना, होणारे व झालेले कार्यक्रम, शासकीय कामात दिरंगाई, भ्रष्ट कारभार आदींची माहिती भ्रमणध्वनीवरून आम्हाला कळवा। योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, कुणाचीही गय केल्या जाणार नाही। आमच्या तेजोवलय न्यूज चॅनलला शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।